नमस्कार मित्रांनो, मी अवचितराव साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष जनसेवा गणना पार्टी. मित्रांनो, या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मी चंद्रपूर मतदारसंघातून टी चिन्ह घेऊन उमेदवार म्हणून उभा होतो. या माझ्या उमेदवारीला आपण सर्वांनी भरघोस मताने जे सहकार्य केलं, जे मतदान केलं त्यासाठी व आपण मला निवडणुकीमध्ये जेव्हापासून निवडणूक सुरू झाली तेव्हापासून प्रत्यक्षपणे ज्या पद्धतीने आपण मदत केली त्या सर्व मदतीसाठी मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मी जनसेवा गणना पार्टीच्या वतीनं आपल्या सर्वांचा शतशः ऋणी आहे. मित्रांनो, या जनसेवा गणना पार्टीच्या वतीनं आम्ही विदर्भामधून गडचिरोली मतदारसंघातून आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय धीरज भाऊ शर्माके यांना उभं केलं होतं आणि चिन्हावरून ते उभे होते. त्यांनाही सुंदर असं मतदान मिळालं. त्याच पद्धतीनं अकोला मतदारसंघातून अकोला जिल्हा अध्यक्ष माननीय बबन भाऊ साहेब यांना आम्ही TV चिन्ह उभं केलं होतं. त्यांनाही चांगल्या पद्धतीचे मतं मिळाली. मित्रांनो, या तिन्ही मतदारसंघात आम्हाला जे वेळ आपल्या सर्वांनी मतदानाच्या वतीनं आणि प्रत्यक्षरित्या भेटीच्या दरम्यान फोन दिलं त्यासाठी मी सर्वांचा जनसेवा गणना पार्टीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आम्ही सर्वजण आपले शतशः ऋणी राहू अशी आपणास ग्वाही देतो. मित्रांनो, या लोकसभा निवडणुकीमध्ये मी स्वतः या देशाचे पत्रकार या मतदारसंघातून उभे राहतात. तो मतदारसंघ म्हणजे उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघ. अतिशय प्रभावशाली असा मतदारसंघ, प्रशासनाचा ज्याच्यावर दबाव आहे असा मतदारसंघ. त्या मतदारसंघातून उमेदवारी दाखल करणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नव्हती. परंतु महाराष्ट्रामधनं जनसेवा गणना पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी जेव्हा तिथे फॉर्म भरला त्यावेळेस महाराष्ट्रातील मीडियांनी मला माझं भरघोस असं कौतुक केलं. निवडणूक लढणं एवढी सोपी गोष्ट नसतं मित्र हो. निवडणुकीसाठी प्रचंड पैसा, प्रचंड मेहनत, प्रचंड कार्यकर्त्यांचा संच लागतो, प्रचंड स्ट्रॅटेजी तयार करावं लागतात. परंतु आम्ही ही जनसेवा गणना पार्टी 2021मध्ये निर्माण केली आणि 2021मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून आम्ही 8 ग्रामपंचायती जिंकलो. त्याच पद्धतीनं मध्य प्रदेशामध्ये विधानसभेसाठी आम्ही 3 उमेदवार उभे केले होते. त्याच पद्धतीनं या 2024मध्ये लोकसभेकरता आम्ही आमचे 3 उमेदवार खासदार म्हणून उभे केले होते. या सर्वांसाठी आपण जे भरघोस असं सहकार्य केलं त्यासाठी जनसेवा गणना पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची आम्ही ऋणी राहू अशी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती आपल्याला त्या शासकीय अशासकीय ज्या काही समस्या असतील, आपले प्रश्न असतील, ते कृपया आम्हाला आम्ही खाली दिलेल्या ॲड्रेसवर, मोबाईलवर, व्हॉट्सअपद्वारे निश्चित कळवत राहा. कारण आमची राजकीय पार्टी आहे, रजिस्टर्ड पार्टी आहे, दिल्लीवरून रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आम्ही त्या पार्टीच्या वतीनं आपल्या अवतीभोवती आपल्या क्षेत्रातील असलेल्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करत राहू आणि आपल्या सर्वांचं सहकार्य भविष्यात घेत राहू. असंच प्रेम आमच्या सर्वांसाठी सदैव असू द्या. आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय सेवा, जय गणना. नमस्कार.